नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडका बहू योजनेचा GR लागू, पहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या भाऊ योजनेचा GR कसा आहे व तरुणांना नेमके पैसे कसे मिळणार आहेत ते संपूर्णपणे A to Z अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडका भाऊ योजना GR, लाडका भाऊ योजनेचा GR लागू, पहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे। बघा, महाराष्ट्रातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे, ज्याला लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात आहे। आणि याच योजनेचा आता सरकारने GR देखील जारी केला आहे। जाणून घ्या त्या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। बघा, लाडका भाऊ योजनेचा GR अगदी जशाच्या तशाच पद्धतीने तुमच्या समोर आहे। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे CM यूथ वर्क ट्रेनिंग स्कीम 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक या ठिकाणी जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव हे प्रशिक्षणातून मिळून त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या या उद्योगासाठी आवश्यक असणारे जे मनुष्यबळ आहे ते कार्य प्रशिक्षण म्हणजे CM यूथ वर्क ट्रेनिंग स्कीम या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने या ठिकाणी नोंदणी करतील। बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेचे जे कामकाज आहे, उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदवणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादीच्या बाबी आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील। यासाठी आवश्यक ज्या सुविधा आहेत ते निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील। दुसरा आहे 12वी ITI पदवीतर शैक्षणिक पात्रता धारण केलेले जे रोजगार आहेत इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी ऑनलाईन नोंदणी करतील। तिसरा आहे लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था म्हणजे कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या ज्या मनुष्यबळ आहेत त्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील। किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील। या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या म्हणजे CM यूथ वर्क ट्रेनिंग स्कीम संधी ही प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी खालील शासन निर्णयातील परिशिष्ट अ मध्ये नमूद आहे। बघा पुढे, शासकीय, निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय कार्यालये या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील।
रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम हे विभागाचे संकेतस्थळ करेल। बघा पुढे उमेदवाराची पात्रता कशा पद्धतीने ठरणार आहे। उमेदवाराचे जे किमान वय आहे ते 18 व कमाल जे वय आहे ते 35 वर्ष असावे। दुसरं आहे उमेदवाराची जी किमान शैक्षणिक पात्रता आहे ती 12वी पास, ITI, पदवी किंवा पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। तिसरा आहे महाराष्ट्राचा उमेदवार हा जो आहे तो महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवाराचा आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। हे झालं एकूणच उमेदवाराची पात्रता। बघा आस्थापना उद्योगासाठीची जी पात्रता आहे ती काय असणार आहे बघा। एक आहे आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना किंवा उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। तिसरा आहे आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना हे किमान 3 वर्ष पूर्वीची असावी। बघा आस्थापना उद्योगांनी EPF किंवा ESIC GST सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। पुढे बघा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबवला जाईल आणि त्याचे स्वरूप देखील पुढील प्रमाणे या ठिकाणी निश्चित केले आहे। बघा पहिलं काय आहे स्वरूप। या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे। दुसरा आहे आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल। या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकाराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे। तिसरा आहे बघा सदर कार्य या ठिकाणी प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 6 महिने असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। चौथं आहे स्वरूप प्रशिक्षण पूर्ण केलेले जे उमेदवार आहेत त्यांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल। पाचवं आहे या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। 6वं आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा या ठिकाणी लागू राहणार नाही। 7वं स्वरूप आहे या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे या ठिकाणी शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल। सदर विद्यावेतनाचे वितरण पुढील प्रमाणे आहे बघा। शैक्षणिक अर्हता 12वी पास 6,000 रुपये, ITI किंवा पदविका 8,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन आहे। पदवीधर किंवा पदवीधरांसाठी 10,000 रुपये अशा पद्धतीने विद्यावेतनाचे विवरण आहे। बघा या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम ही शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात म्हणजे DBT ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल। बघा 9वं आहे विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकतामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम ही उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल। पुढे पहा या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन हे अनुदेय राहणार नाही।
प्रशिक्षणार्थींना वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही। 12वा आहे स्वरूप। बघा, या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास या योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात येईल। 13वा नंबर काय बघा, या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम किंवा नियमित स्वरूपाचा जो रोजगार आहे किंवा अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही। बघा पुढे 14 नंबर काय सांगतोय, मुद्दा स्वरूप। या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व त्वरित व करीत असलेले जे उमेदवार आहेत ते पात्र राहणार नाहीत। एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल। या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रासाठी 20% आणि इतर उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील। केंद्र व राज्य शासनाच्या या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5% इतके उमेदवार हे कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील। आस्थापना, उद्योग त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची जी माहिती आहे ती अचूक दर्शवणे या ठिकाणी आवश्यक राहील। जर चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीची पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख प्राधिकृत अधिकारी जबाबदार आहे। बघा, राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आली आहे। तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा हे राज्यातील अकृषी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाने लागू देखील करण्यात आलेला आहे। या नवीन अभ्यासक्रम आराखड्या अंतर्गत एकूण 6 वर्टिकल्स पैकी 5व्या आणि 6व्या वर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम, ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे OJT आणि एकूणच या ठिकाणी अप्रेंटिसशिप या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची जी रोजगार क्षमता आहे ती रोजगार क्षमता वाढवणे, तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी 6 महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे OJT किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे CM यूथ वर्क ट्रेनिंग स्कीम योजनेसाठी पात्र ठरतील। बघा, या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत नेमण्याची घोषणा सन 2024-25च्या या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेला आहे। त्यानुसार ग्रामीण भागाचे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। या योजना दूताचे विद्यावेतन या योजनेमधून अदा करण्यात येईल आणि याबाबतचे जे स्वतंत्र आदेश आहे ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी निर्गमित करण्यात येतील। बघा, शासनाच्या या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे CM यूथ वर्क ट्रेनिंग स्कीम ही अंमलबजावणी करणे याकरिता आवश्यक निधी हे सन 2024-25 या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। तसेच योजनेच्या या अंमलबजावणीसाठी लागणारा जो प्रशासकीय खर्च आहे, प्रचार व प्रसिद्धी इत्यादीसाठी एकूण खर्चाच्या 3% निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देखील देण्यात येत आहे आणि या योजनेची थेट लाभाची जी रक्कम आहे ती DBT वितरित करण्यासाठी आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे। बघा, दुसरं आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे राहतील आणि विद्यावेतनासाठी आवश्यक निधी हे शासनाकडून या ठिकाणी प्राप्त करून घेऊन विहित कालावधीत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे DBT जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील। बघा, एकूणच अशा पद्धतीने लाडका भाऊ जी योजना आहे ती या योजनेचा जो संपूर्ण सविस्तर A to Z असे जो GR आहे
तो GR या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त तरुणांना शेअर करा, जसे की या व्हिडिओचा त्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे। एकूणच अशा पद्धतीने हे रक्कम तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे वेळ वाया न घालता लगेचच या ठिकाणी नाव नोंदणी करायला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा। बघा, अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।